नाव मला माऊली सर या नावाने ओळखतात. सर आता मला एक सांगा, हे गाव कोणतं? शिंदेवाडी. शिंदेवाडी. आता जिल्हा परिषद पंचायतमध्ये निवडणूक लागली आहे, उमेदवार आले का तुमच्यापर्यंत पोहोचले? हो, कित्येक वेळा 4-5 फेऱ्या झाल्या मग. 4-5 फेऱ्या झाल्या. हो. आता एकंदरीत तुम्ही ह्या गावचे ग्रामस्थ म्हणून या निवडणुकीकडे कसे बघता? काय मुद्दे आहेत जनतेमध्ये? जनतेचे मुद्दे जे आहेत, जनतेने ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत, पाण्याची, रस्त्यांची, काय या मागण्या आतापर्यंत आम्ही केलेल्या आमच्या आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. जी जी मागणी करतो, आता आमची ट्रान्सफरची मागणी आहे, ट्रान्सफर पाहिजे आम्हाला, वाढीव ट्रान्सफर. ती मागणी पूर्णत्वास जाईल आता, म्हणजे प्रोसेसमध्ये आहे ती. पण नाही, मागणी तुम्ही कोणाकडे? स्थानिक प्रशासनाकडे केली, आमदारांकडे, खासदारांकडे, जिल्हा परिषद सदस्यांकडे, कोणाकडून मागणी? आम्ही ही मागणी आमच्या माध्यमातून ग्राउंड लेवलपासून आम्ही मागणी केलेली आहे. ही स्थानिक प्रतिनिधींच्या माध्यमातून प्रस्ताव कोणा पुढे गेला होता? आम्ही MSCBकडे प्रस्ताव दिला ग्रामपंचायतच्या माध्यमातून. बोला. त्यानंतर त्याच्यावर ते साहेबांची घेतली, वळसे पाटलांची वळसे पाटलांची शिफारस घेतलेली आहे आम्ही त्याच्यावरती. नंतर तो प्रस्ताव पुन्हा जमा केलेला आहे. आता तो मंचर ऑफिसला गेलेला आहे आमचा. एकंदरीत तुमच्याकडे जी म्हटली मागण्या आहेत, मागण्या पूर्ण होईल तुमच्या अपेक्षा आहे? होतातच आमच्या. होतातच. मागणी केली का पूर्णच होते आमच्याकडे. कोणाच्या माध्यमातून मागणी पूर्ण होते? आमचे तरुण कार्यकर्ते आहेत, तिथून जातात, मागणी करतात. कैलासभाऊ काळे आहेत, त्यांच्या माध्यमातून त्याचा फॉलोअप घेतात. बरं, आता एकंदरीत जिल्हा परिषदेचे पण 2 उमेदवार तुम्हाला परिचित असतील? हो, आहे ना. काय वाटतं, कोणत्या उमेदवाराला आता संधी दिली पाहिजे? आता आहे प्रशासकीय अनुभव असणाऱ्या उमेदवाराला संधी दिलीच पाहिजे ना. मेन कसं आहे की प्रशासकीय कामाचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे आणि त्याची संधी दिली पाहिजे त्यांना. म्हणजे तुम्ही स्पष्टपणे म्हणताय की प्रशासकीय अनुभव हा फक्त मंगलवलेंच्या मागे दिसतोय? हे बघा, उमेदवारांच्या मागे दरेकरांच्या, देवीदास दरेकरांच्या मागे प्रशासकीय अनुभव आहे. तोच मुद्दा होता. त्यांच्याकडे पण अनुभव आहे. मग ते आम्ही कुणाचं नाव घेतलंय का? आम्ही नाव कुणाचं आहे? प्रशासकीय अनुभव असणाऱ्या माणसाकडे काय हरकत नाही असं आम्ही म्हणतोय. आता एकंदरीत तुमच्या गावामध्ये जी काही विकास कामं झाली, निधी आलाय, तर काही खासदार आमदारांच्या माध्यमातून निधी आलाय का नाही? हो, आलेलं आहे ना. आमदार खासदारांच्याच माध्यमातून निधी आलेला आहे. कामं काय असेल ती मार्गी लागली? हो, मार्गी लागलेली आहेत ना. तर तुमच्याकडे आता काय कोणतं पद आहे, काय हे तुमच्या? काय नाही, आपण सामान्य मतदार म्हणून. सामान्य. ठीक आहे, सामान्य नागरिक म्हणून मला तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न घेतो की आता 4 दिवसापूर्वी अजितदादांचं निधन झालं. निधन झाल्यामुळं सगळ्या राजकीय पक्षांनी आपल्या प्रचार यंत्रणा थंडवल्या. राष्ट्रवादीने आपल्या प्रचार यंत्रणा थंडवल्या, BJPने आपल्या सभा रद्द केल्या. तर तालुक्यामध्ये असं कुठे चित्र आहे की समोरचे विरोधक आहे, जे देवदत्त निकम असतील, शरददादा सोनवणे असेल, ही जाहीर सभा घेतात ते. ह्याच्याकडे तुम्ही नागरिक म्हणून कसं बघता? कसं आहे की राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न असतो काहींचा, आणि दुसरी गोष्ट ज्याचा त्याचा हा वैयक्तिक भावना किती व्यक्त करायच्या, कशा करायच्या, हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे, वैयक्तिक प्रश्न आहे. मग त्यामागे त्यांचं काय हेतू असेल तो त्यांना माहिती. आता एकंदरीत नॅशनल टीव्हीला आपण टीव्ही चालू केल्यानंतर 2 चर्चा पाहायला मिळतात. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजे. नागरिक म्हणून काय वाटतं, दोन्ही राष्ट्रवादी खर्च एकत्र आले पाहिजे का? नक्की किती पक्ष आहेत आणि किती नाहीत हे सामान्य माणसाला कळतच नाही आज मितीला. काय पक्षांचा भरी मोठी टोपली भरलेली अनेक पक्ष असल्यामुळे, त्यामुळे सामान्य माणूस गोंधळलेला आहे ना. बोला. एक नागरिक म्हणून तुम्हाला वाटतं हे पक्ष एकत्र आले पाहिजे का नाही आले पाहिजे? पक्ष कमी असले पाहिजेत, म्हणजे त्यांचं विलग झालं पाहिजे इनडायरेक्टली, तुमचं म्हणणं? नाही, तसं मी काय सांगू शकत नाही, पण ते पक्ष कमी असले पाहिजेत. बोला. एकंदरीत तुम्ही म्हटले तुमच्या गावात जी विकास कामं झाली आमदार खासदारांच्या माध्यमातून, त्याचा फायदा या दिलेल्या उमेदवारांना होईल का? अर्थातच. साधारणतः आता या परिसरातून जर वरती गेला आपण, तर साधारणतः विधानसभेला आमदारांचं मत इतकं घातलेलं दिसलं, काय कारण असू शकतं? आमदारांचं मत घेतलं कसं आहे की जो पश्चिम भागातला जो तरुण वर्ग आहे, बिरसा मुंडा नावाची जी ब्रिगेड आहे, हे शहरामध्ये राहिलेले आहेत. त्यांच्याकडे असणारं ते शहरामध्ये गेल्यामुळं अनेक संघटना, माझं तुमचं पटलं नाही की दुसरी संघटना लगेच असेल, त्यानंतर नाग्या कातकरी संघटना, अशा वेगवेगळ्या संघटना आहेत, आणि त्याच्या माध्यमातून एकमेकांना काटशह दिल्यामुळं तसं पाहिलं तर आमदारांचं काम पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे. पण त्या शहरामध्ये गेलेले जे वर्ग आहे, या शहरात गेलेला वर्ग जो आहे
या वर्गाने काय केलेलं आहे की कामाकडे लक्ष नाही त्यांचं, फक्त आपली संघटना वाढली पाहिजे. आपलं जे आहे हे या वेगवेगळ्या संघटना वेगवेगळे, मग ते आपले समोरचे आंदोलनं करून ते हे करतात, आपली शक्ती दाखवण्याचा प्रयत्न करतात ते. नाही, संघटनेच्या माध्यमातून पश्चिम पट्ट्यामध्ये थोडीशी वैचारिक मतभेद पाहायला मिळतं किंवा विचारसरणीचा हो, विचारसरणी जमीन महद अंतर पडलेले आहे. पश्चिम पट्ट्यामध्ये स्थानिक लोक आणि शहरामध्ये गेलेला तरुण वर्ग आहे, याच्यामध्ये महद अंतर पडलेले आहे. आता जुना जो वर्ग होता हा पूर्व परंपरेला धरून अनुसरून एकमेकांचा आदर करणारा होता, पण तरुण वर्ग जो आहे हा शहरामध्ये गेलेला शिकलेला सवरलेला जो वर्ग आहे की हा वर्ग जो आहे हा वर्ग जुन्या लोक परंपरा रूढी परंपरा जुगारायला लागलेला आहे. यातून आपल्या आंबेगाव तालुक्याची सांस्कृतिक राजकीय पारंपरिक संस्कृती कुठेतरी धोक्यात आहे की? निश्चितच धोक्यात येत चाललेली आहे आंबेगाव तालुक्याची की जाण जी आहे किंवा जे केलेलं काम आहे या कामाची जर जाण नसेल तर अर्थातच धोका आहे, भविष्यामध्ये धोका आहे. आजही आपण पाहतो की केवळ भीमाशंकर बंद झाल्यामुळं एवढी पश्चिम भागाची आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागाची अर्थव्यवस्था एवढी कोलमडलेली आहे की त्या माणसांना आज हॉटेल बंद करून घरी किंवा सरपण तोडायला जावं लागतं किंवा घरात बसावं लागतं, जनावरे सांभाळावं लागतं, अशी वाईट अवस्था झालेली आहे. अर्थकरण जे होतं भीमाशंकरवरती ते कोलमडलेले आज. नक्कीच. आता शेवटचा प्रश्न की बाबा एकंदरीत तुम्ही सर म्हटलं शिक्षक होते का? हां, बरं. मग तुम्ही आता साधारणतः एक जनरल तुम्ही मतदारांना काय आव्हान असेल की कशा पद्धतीने मतदान करताना विचार केला पाहिजे आणि कोणाला मतदान टाकलं पाहिजे? विकासात्मक कामाला मतदान केलं पाहिजे की जे आपल्या मागण्या ज्या आहेत त्याचा पाठपुरावा करतो, आपल्या सुखदुःखामध्ये जो सहभागी होतो. मग छोट्या मोठ्या अगदी गावातील किंवा वस्तीतील वाडीतील मोठ्याच पुढाऱ्याच्या कार्यक्रमाला आलं पाहिजे असं नाही, तर सर्वसामान्यांच्या कार्यक्रमाला सुद्धा जो येणारा वर्ग जो माणूस आहे त्या माणसाकडे पाहून आपण मतदान केलं पाहिजे. धन्यवाद. नमस्कार.